जपत किनारा शीड सोडणे नामंजूर, मी वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर, मी बदलावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर झुलणे नामंजूर. संदीप खरे यांच्या कवितेच्या प्रेरणादायी ओळींसारखाच काहीसा प्रवास या अद्वितीय व्यक्तिमत्वाचा म्हणजेच आमच्या नीलम प्रशांत कुबल हिचा. 7 एप्रिल 1986 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील लोभस निसर्गानं नटलेल्या डिंगणी या गावात नीलमचा जन्म झाला. बालपण मुंबईमध्ये गेलं. आई वडिलांकडून उत्तम संस्काराचे धडे घेत ती लहानाची मोठी झाली. कितीही संकटे आली तरी नाउमेद न होता जिद्दीने आणि हसत त्यांना सामोरं जायचं. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त साध्य करायचं. आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात निस्वार्थी योगदान करायचं. इतरांना मान सन्मान, आदर आणि प्रेम द्यायचं. आपली कर्तव्ये संपूर्ण समर्पण वृत्तीनं पार पाडायची. शिस्तीने आपल्याला हवे ते कसे प्राप्त करायचे. आई वडिलांकडून मिळालेल्या या शिकवणीचा हा अमूल्य ठेवा जपत तिने आपले आयुष्य घडवायला सुरुवात केली. जिओग्राफी आर्ट्समध्ये बॅचलर पदवी मिळवून तिने शिक्षण पूर्ण केले. पुढे 2009 साली तिचं लग्न होऊन ती संसारात रममाण झाली. 2010 साली तिला पुत्ररत्न झाला आणि आनंदात भर पडली. आता आई म्हणून जबाबदारी वाढली होती. ही जबाबदारी ती नेटाने पारही पाडत होती. तरीही काहीतरी अपूर्ण वाटत होतं. मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे. माझं व्यावसायिक जीवन मला सुरू करायचं आहे. हा विचार तिला सतत अस्वस्थ करत होता. नोकरी करणं शक्य नव्हतं. जर घर आणि काम दोन्ही गोष्टींचा समतोल साधायचा असेल तर उद्योग हाच एकमेव पर्याय होता. परंतु उद्योगही असा हवा ज्यात जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही, काम करायला मजा येईल, लोकांच्या आयुष्यात योगदान करता येईल आणि आर्थिक फायदा देखील होईल. भरभरून प्रेम आणि कौतुकही मिळेल. पण काय करावं हे सुचत नव्हतं. तिची देवावर प्रचंड श्रद्धा आहे. तोच काहीतरी मार्ग दाखवेल असा विश्वास तिला होता. अशा वेळी एक दिवस घरी एक पॅम्पलेट आलं. वास्तुशास्त्र शिका आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. तिच्यासाठी तर हा देवानेच दिलेला संदेश होता. तिला या विषयात आधीपासून रसही होता, परंतु यात आपण करिअर करू शकतो हे याआधी तिला कधीच वाटलं नव्हतं. कधी काळी शिक्षक, पोलीस किंवा वकील होऊ पाहणारी मी बुवाबाजीकडे तर वळणार नाही ना, हा प्रश्न अनेकदा तिच्या मनाला शिवून गेला. पण जसा अभ्यास करत गेली तिला कळायला लागलं की हे काम मोठं आहे. या कामाने ती अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणू शकते. त्यांच्या आयुष्यातील निराशा दूर करू शकते. त्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधानाचे अनेक मार्ग ती खुले करू शकते. हे काम खरंच महान आहे. हेतू प्रामाणिक असेल आणि धडपडण्याची जिद्द असेल तर पर्याय आपोआपच मिळत जातात. तिने मनाशी निर्धार केला, आपण जे सामाजिक कार्य सुरू केले आहे त्यात कुठेच कमी पडायचं नाही. तिची निवड किती चुकीची आहे याबाबत अनेक सल्ले लोकांकडून यायला लागले. परंतु तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते तिचे पती प्रशांत कुबल. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे जितकं खरं तितकंच प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे देखील एखादा पुरुष असतो हेही खरं. त्यांनी ठामपणे सांगितलं, तुझी शिकण्याची इच्छा आहे ना, तू शिक. तुला जे करावं लागेल ते कर. मी तुझ्या सोबत आहे. या शब्दांनी उभारी मिळून वास्तुशास्त्राचे शिक्षण पूर्ण करून 11 नोव्हेंबर 2011 रोजी वास्तू मांगल्य या संस्थेची निर्मिती झाली आणि सुरुवात झाली एका अद्वितीय प्रवासाला. वास्तुशास्त्रासोबतच न्यूमरोलॉजी, ज्योतिष, मंत्रशास्त्र, टॅरो कार्ड इत्यादींचा अभ्यास ती करत गेली. नवनवीन शास्त्रांच्या या शस्त्रांची भर तिच्या भात्यात पडत गेली. आपल्या क्षेत्रातील जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं. आपल्या ग्राहकांना सर्व गोष्टी एका छताखाली मिळायला हव्यात या प्रांजळ हेतूने शिकण्याचा हा प्रवास अजूनही अविरत चालू आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे वास्तू मांगल्यने आजपर्यंत मुंबईच नव्हे तर कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, पुणे, सातारा, गोवा, अहमदनगर, रत्नागिरी ते अगदी दुबईपर्यंत 25,000हून अधिक ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवली आहे. फेसबुकवर नीलमचे 80,000हून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हिडिओजना दशलक्षहून अधिक व्ह्यूज आहेत. आणि ही तर सुरुवात आहे. आता हे स्वप्न मोठं झालंय. गरजवंतांना उत्कृष्ट आणि परिणामकारक सेवा पुरवणारी, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येकाच्या सक्षमीकरणासाठी विविध मार्ग खुले करणारी,
वास्तू ज्योतिष आणि आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक पातळीवरील नावाजलेली संस्था होणं असं प्रेरणादायी स्वप्न घेऊन ती या प्रवासात पुढे जात आहे. जग जिंकायला आणि लाखो लोकांची मने जिंकायला आमची ही रणरागिणी सर्वतोपरी तयार आहे. तिच्या हातून अफाट आणि विलक्षण असं काही घडावं, तिच्या कामाच्या परिसस्पर्शाने अनेकांच्या आयुष्याचं सोनं व्हावं, या सदिच्छेसह नीलम प्रशांत कुबल हिला भावी आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा.